मी बघायचो आणि इथं मला परत कुठेतरी ही नाळ जुळलेली दिसते चितळ्यांबरोबर की ते सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत शॉर्टकट्स घेत नाहीत. तर हे किती महत्त्वाचं आहे शॉर्टकट्स न घेणं. मला लहानपणापासून फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर एक्सेप्ट करेन, शॉर्टकटने एक्सेप्ट करणार. इट इज ओके टू फेल इन लाईफ. आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनंच असे मेसेजेस मिळतात त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही वाटत. यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ. आणि ज्यावेळेला मला माझा मोठा भाऊ अजित आचरेकर सरांकडे घेऊन गेला, सुरुवातीला असंच आपले उन्हाळ्यातले काही दिवस शाळा नाही आहे तर प्रॅक्टिस करेल, जी काय मस्ती करायची ते ग्राउंडवरती करेल, नाहीतर ऑलवेज घरी कंप्लेंट यायची काही ना काहीतरी, आज याने ही काच तोडली किंवा झाडावरती चढला आणि सगळ्या कैऱ्या संपवल्या आणि ते सगळे कुठच्या गाडीच्या टायरची हवा काढली. हे सगळे मस्ती करत असायचोच मी नेहमी. तर ह्या कंप्लेंट यायच्या ऐवजी ह्याला जाऊन दे एकदा ग्राउंडवरती, जे काय त्याची एनर्जी आहे जेवढी मस्ती करायची तिकडे ग्राउंडवरती करून दे. कुठेतरी तो मस्ती करणारा मुलगा थोडा सिरियस व्हायला लागला. त्याला एक डिरेक्शन मिळाली लाईफमध्ये. आपण म्हणतो की चॅनलायझिंग युअर एनर्जी. तर तशी मी माझी एनर्जी चॅनलाइज करायला लागलो, थोडा फोकस करायला लागलो क्रिकेटवरती. आणि ठरवलं की क्रिकेट खेळायचं मला सिरियसली. टी व्हीवरती बघितलं होतं 83मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेला कुठेतरी वाटलेलं की आपण पण एकदा असा वर्ल्ड कप उचलायला पाहिजे. पण त्यामागे किती मेहनत करायला लागते आणि काय काय करायला लागतं याची काही आयडिया नव्हती. 10 वर्षाचा होतो. त्यानंतर हळूहळू माझी एक जर्नी सुरू झाली. तो प्रवास होता ज्याच्यात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जो समर हॉलिडे जिथे नुसतं असंच आपण म्हणतो की थोडा टाइमपास करायला गेलो होतो, ते पर्पजफुल समर हॉलिडेज व्हायला लागले. नेक्स्ट इयर ज्यावेळेला मी शाळा बदलली त्यावेळेला मला आचरेकर सर सकाळी बोलवायचे. अबाउट एक 7:30च्या आसपास माझा सेशन सुरू व्हायचा. 5 नेटमध्ये मी बॅटिंग करायचो. मग सर म्हणायचे आता तू थोडा वेळ रेस्ट कर. तर मला अर्धा तास रेस्ट करायला मिळायचे तिकडे. मग एक मॅच खेळायचो. मॅच झाल्यानंतर सर परत म्हणायचे की तू अर्धा तास रेस्ट कर आणि आता परत तू 5 नेटमध्ये बॅटिंग करणार आहेस. परत 5 नेटमध्ये बॅटिंग करायचो. आणि लास्टला ज्यावेळेला थकलेलो असायचो बॅटिंग करायचो त्यावेळेला सर स्टंपवरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचे आणि ते कॉईन माझ्यासाठी गोल्ड मेडल असायचं. की काही केल्यास सर मला टार्गेट द्यायचे की पुढची 10 मिनिटं तू आऊट नाही व्हायचंस, तू कसाही सर्वाईव्ह हो. आणि त्यावेळेला मी एवढं सांगू शकतो की तुम्ही जेवढे बसलेले आहात ना ह्याच्याहून जास्त फील्डर्स असायचे. कारण जो कोण शिवाजी पार्कात असायचा त्याने जर काय कॅच पकडला तर मी आऊट होतो. मला आर्ग्युमेंट करायला काही स्कोप नव्हता. सरांने हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.